नमस्कार, विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। एका बाजूला सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तूर खरेदीची काळमर्यादा वाढवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला तूर खरेदी संदर्भातला नवीन आदेश अद्यापपर्यंत खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समिती समोर कालपासून 60 ते 70 तुरीने भरलेले ट्रक्स उभे आहेत, मात्र आमच्यापर्यंत आदेश पोहोचलेला नाही, त्यामुळे तूर खरेदी करू शकत नाही असा उत्तर बाजार समितीकडून त्यांना दिलं जात आहे। विशेष म्हणजे प्रत्येक ट्रकपायी शेतकऱ्यांना प्रतिदिन 1000 रुपयापर्यंत भाडा मोजावा लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे, मात्र त्यांचे संकट कमी होताना दिसत नाहीये। तूर खरेदी संदर्भातले आदेश अद्यापपर्यंत खरेदी केंद्रांपर्यंत न पोहोचल्यामुळे तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आजपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डेरा आंदोलन केलं जाणार आहे। मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या तुरीसह या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आंदोलन शांततापूर्ण व्हावं याच्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे। अकोला जिल्ह्यात आज जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामांची चौकशी केली जाणार आहे। स्वतः जलसंधारण मंत्री राम शिंदे त्यांच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान ही चौकशी करणार आहे। अकोला जिल्ह्यातील अकोला आणि बार्शी टाकळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बोगस कामे झाल्याचे आरोप झाले होते। मान्य दरापेक्षा अधिक दर देऊन ही कामे करून घेण्यात आली आहे असे आरोपही झाले होते, त्यामुळे जलसंधारण मंत्री राम शिंदे आज त्यांच्या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून काय चौकशी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबासह विदर्भातील अनेक अभयारण्यांमध्ये आज वन्य प्राण्यांची गणना केली जाणार आहे। या प्रक्रियेला वॉटर होल सेन्सस म्हणतात। वॉटर होल सेन्सस वर्षातून एकदा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केली जाते। या सेन्ससच्या माध्यमातून त्या वनामध्ये किती प्रकारचे प्राणी आहेत, त्यांची संख्या किती आहे याची मोजणी केली जाते। या सेन्सससाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सोबतच NGOचे अनेक कार्यकर्ते त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी काल दुपारपासूनच रवाना झाले आहेत। नागपुरात भूमाफिया विरोधात शासनाचा हातोडा आजही चालण्याची शक्यता आहे। ग्वालबन्सी कुटुंबाने केलेल्या भूखंड मोकळे करण्याची प्रक्रिया गेले काही दिवसांपासून नागपूर पोलिसांनी अवलंबलेली आहे। खाजगी भूखंड मोठ्या प्रमाणावर या भूमाफियाच्या कब्ज्यातून सोडवण्यात आलेला आहे, मात्र आता शासकीय जमिनी मोकळी करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे। त्यासाठी नागपूर पोलीस, नागपूर महानगरपालिका, महसूल विभाग आणि नागपूर सुधार प्रन्यास यांनी कंबर कसलेली आहे। काल तवक्कल झोपडपट्टीचा मोठा भूखंड या भूमाफियाच्या कब्ज्यातून सोडवण्यात आलेला आहे। आजही शहरातील विविध भागात ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। यवतमाळमधून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगर परिषदेला टाळं ठोकण्यात आलंय। सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केलं। शहरात पाणी टंचाई, घनकचरा, नाले सफाई, शौचालयांची चौकशी आणि आठवडी बाजाराचा ठेका या समस्या प्रलंबित आहेत, त्या सोडवण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। गोंदिया शहरात हत्यारं घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। या तरुणाकडे पोलिसांना 6 कोयते सापडले असून त्याचे 3 सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले। घातपात घडवण्याच्या उद्देशाने हे तरुण शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलीस शोध घेत असताना हे तरुण दुचाकी वाहनावरती हत्यारं घेऊन जाताना दिसले। या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रावर हमालांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचं समोर आलंय। याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी काल चिखली जवळच्या नागपूर पुणे महामार्गाजवळ चक्काजाम आंदोलन केलं। जवळपास 3 तास हा चक्काजाम सुरू असल्यामुळे महामार्गावरती वाहनाच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। शासनाच्या परिपत्रकानुसार 1 क्विंटल तूर मोजायची असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित हमालाला 20 रुपये द्यावे, परंतु बुलढाण्यात हमाल 1 क्विंटल तूर मोजण्यासाठी 100 रुपयांची मागणी करत असून जो शेतकरी 100 रुपये देईल त्याचीच तूर मोजली इथं जाती आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरामध्ये सध्या पिसाळलेल्या कुत्र्यानं दहशत पसरवली असून परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। पिसाळलेल्या कुत्र्यांनी 2 दिवसात तुमसरमधील शिवाजी वॉर्ड, गांधी वॉर्ड तसंच नेहरू वॉर्डात तब्बल 25 लोकांचा चावा घेतलाय। या जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू असून नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याची तक्रार
नगर परिषदेकडे केली आहे. मात्र अजूनही या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यात नगर परिषदेला यश आलेलं नाहीये.